गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण गुणरूप नाम या दशकातील समास 9वा संदेह वारण नाम या समासाचे श्रवण केले। या समासामध्ये समर्थांनी श्रोत्याच्या मनातील संदेहाचे निवारण केले आहे। समर्थ म्हणतात की परमात्म्याचा साक्षात्कार होणे हा शिष्याचा जीवित हेतू असावा, म्हणून परमात्म्याची मूर्ती दाखवून उपदेश करून परमात्म रूपाची कल्पना सद्गुरू देतात। देवाची भक्ती करून मुक्तीचा मार्ग चोखाळायचा असतो। देव आणि भक्त ही मायेचीच रूपे आहेत। मायेतून पल्याड जाण्यासाठी माया निराश म्हणजे वासना शून्य झाली पाहिजे। भक्त देवाची प्रार्थना करून परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी तप करतो। असा हा देव आणि भक्त यांना मायेने जोडलेला संबंध आहे। आधी मायेत आसक्त असलेली गुरूंच्या उपदेशामुळे जेव्हा भक्तीने आत्मज्ञानासाठी धडपड करतात, तेव्हा मायेची त्यांच्यावरची पकड सैल होऊन ते आत्मनंदी स्थिर होऊन जातात। आत्मनंदापर्यंत जाण्याचा हा बदल तसा हळूहळू होत जातो। तरीही तो आत्मज्ञानाच्या दिशेने जाणारी पावले मागे फिरवत नाही। त्याची माया विरळ होत जाऊन आत्मज्ञानाची पुढची अशाच माया दाखवते आणि आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य माया देते। समर्थ म्हणतात की माया ही शक्ती आहे। या शक्तीने चिंतक चिंतन करतात। समर्थ म्हणतात की अंजन हे डोळ्याचे आरोग्य जपण्यासाठी वापरतात। दृष्टी स्वच्छ आणि स्थिर होण्यासाठी किंचित झणझणणारे हे औषध असते। परिणाम हाच, पण उपदेशरूपी अंजन वापरून परमार्थ साधण्यासाठी अंतःचक्षुना महत्त्व सांगितले आहे। अशाश्वत माया शाश्वताला बघण्याची दृष्टी देते। आत्मानंद जो शाश्वत आहे तो आपल्यामध्येच आहे। समर्थ म्हणतात की सुख म्हणजे आराम नव्हे। ऐहिक सुखाच्या माणसाच्या कल्पना ह्या पैसा घरदार यांच्यापाशी थांबतात। बाह्य उपभोगाची ही साधने त्यांना आराम वाटतात। ज्याला संत आळस म्हणतात, ही वृत्ती एका माणसाची नसून देह सुखाची कल्पना त्याच्या पिढ्यानपिढ्या रक्तातील आहे। देह सुखाच्या कल्पनेने जंजाळ प्रत्येक पिढीबरोबर सशक्त होत जाते। विद्युत उपकरणे त्यांना वीज पुरवठा झाल्याशिवाय ती उपयोगाची नाहीत। माणसाच्या बुद्धीची स्थिती अशीच आहे। बुद्धीला मायेने चैतन्य दिल्याशिवाय ती कार्यक्षम होत नाही। मायेने दिलेल्या चितशक्तीमुळे सुप्तासुप्त अवस्थेत बुद्धी कार्यरत असते। काही ना काही विचार करणे, शिकणे, अनुभव घेणे ही बुद्धी अव्याहतपणे करीत असते आणि ह्या सर्वांना कारण माया असते। बाह्य गोष्टीत सहज आणि स्वाभाविकपणे रमणारी बुद्धी आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी माया काम करते। आत्मानंदी स्थिर होण्यासाठी माया काम करते। कोणतेही काम मायेशिवाय होत नाही। एवढी माया अतिसूक्ष्म रूपापासून विश्वव्यापक रूपापर्यंत कार्य करते। आता चालू आठवड्यात गुणरूप नाम या दशकातील शेवटचा समास स्थिती निरूपण नाम हा सुरू झाला असून समर्थांनी त्या समासामध्ये काय वर्णन केले आहे त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 10वा स्थिती निरूपण नाम। श्रीराम समर्थ। देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की। समर्थ म्हणतात की एक देऊळ आहे व त्यात देव आहे। त्या देवळाच्या
शिखरावर कावळा जाऊन बसला तर तो देवापेक्षा उच्चस्थानी बसला म्हणून त्याला देवाहून श्रेष्ठ म्हणू नये. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते स्तभिवनी श्रेष्ठ चतुरी कैसे म्हणावे. श्री समर्थ म्हणतात की एक राजसभा भरलेली असताना एखादे माकड जर तेथील खांबावर जाऊन बसले तर त्या सदैव श्रेष्ठ अशा शहाण्या लोकांनी ते कसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बसले, परी ते ब्राह्मण परीस भले कैसे मानावे. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण लोक निघून गेले आणि बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसले तरी त्या बगळ्यांना ब्राह्मणापेक्षा चांगले कसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणच नेमस्त, कोण आहे अस्ताव्यस्त आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी हे उत्तम नव्हे. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणामध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अनियमाने किंवा अव्यवस्थित वागणारे असतात. एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कुणी ब्राह्मणाहून उत्तम मानत नाही. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्षविषयी शहाणे, परी ब्राह्मणापरीस कोण विशेष कोणे म्हणावे तयासी. श्री समर्थ म्हणतात की मांजराला लक्ष मुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. ब्राह्मण अपाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास अभेद, परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो घडे नाकी. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो, माशी सर्व भेद पाहतच नाही म्हणून तिला ज्ञानबोध झाला असे म्हणता येत नाही. उंच वस्त्रे निचल्याला आणि समर्थ उघडाचा बैसला, परी तो आहे परीक्षेला परीक्षवंती. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या नीच माणसाने उंच म्हणजे भारी वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष जर उघडाच बसला तरी यात श्रेष्ठ आणि कनिष्ठाची पारीख परीक्षावंतच करू शकतात. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य ऐक अंतर्निष्ठा. समर्थ म्हणतात की बाहेरून खूप थाटमाट केला तरी तो लौकिकात खपून जातो, पण परमार्थात मुख्य अंतर्निष्ठा पाहिजे. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. समर्थ म्हणतात की एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला पण तो अंतरात जर परमार्थाविषयी सावध झाला नाही तर मुख्य देवाला म्हणजे अंतरात्म्यास अंतरतो आणि आत्मघातकी ठरतो. देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक, पावी जेतो. श्री समर्थ म्हणतात की जे देवाचे भजन करतात ते मरणोत्तर देवलोकास प्राप्त होतात. जे पितरांना भजतात त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते आणि जे भूतांना भजतात ते भूलोकात जातात. जेने जयासे भजावे तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणसी स्वये. श्री समर्थ म्हणतात की जे लोक ज्याचे भजन करतात ते त्या लोकास जातात, जे निर्गुणास भजतात ते स्वतः निर्गुणच होतात. निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होईल धन्य निश्चयसी. श्री समर्थ म्हणतात की निर्गुणाचे भजन कसे करावे तर निर्गुणासी अनन्य व्हावे. असे अनन्य झाल्याने माणूस निश्चितपणे धन्य होतो. सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की खरा देव कोण हे ओळखले पाहिजे, म्हणजे सर्व प्रयत्न केलेले असतात त्याचे सार्थक होते. आपले खरे स्वरूप काय हा विवेक मनुष्याने केला पाहिजे. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धान बांधून गेला. श्री समर्थ म्हणतात की देव पाहिला तर तो निर्गुण निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो देह तर माईकच आहे, म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बाणतो. आता अनुमानतो काही, वस्तू आहे वस्तूचा ठाई,
देहभाव काहीच नाही धांडोळीता. समर्थ म्हणतात की म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जिथल्या तिथेच असते आणि देहबुद्धीचा शोध घेऊ लागल्यानंतर ती शिल्लकच राहत नाही. सिद्धास आणि साधन हा तो अवघाचा अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळेना. श्री समर्थ म्हणतात की जो सिद्ध झालेला असतो त्याच्या ठिकाणी साधनाची कल्पना करणे किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणे योग्य नाही. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. आता साधकाच्या नावे शून्याकार. समर्थ म्हणतात की साधन करून जे काही साधावयाचे ते साध्य तो स्वाभाविकपणे असल्याने त्या साधकाच्या नावे शून्याकार होते, म्हणजे त्याला साधकाची आवश्यकता उरत नाही. कुल्हाळ पावला राजपदवी आता रासबे कासया राखावी. कुल्हळपणाची उठाठेवी कासया पाहिजे. समर्थ म्हणतात की कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यावर त्याला गाढवे कशाला राखावी. आता त्या कुंभाराला व्यवसायाची उठाठेव कशाला हवी. तैसाचा हा वृत्तीभाव नाना साधनाचा उपाव साध्य झाली या कैसा ठाव साधनासी. समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तीमेच असल्याने शेवटी वृत्ती वाढवण्यास कारण होते. पण एकदा साध्याशी एकरूप झाल्यानंतर साधनाला वावच उरत नाही. साधने काय साधावे नेमे काय फळ घ्यावे आपण वस्तू भरंगळावे कासयासी. श्री समर्थ म्हणतात की आत्मवस्तू आपण स्वतः असताना साधनाने काय साधायचे किंवा निधर्मानाने काय फळ करून घ्यायचे हे उगीच कशाला भरंगळायचे. देह तरी पाचा भूताचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. श्री समर्थ म्हणतात की तू जर स्वतःला देह मानित असतील तर देह तर पंचमहाभूताचा आहे. जीव जन्मत असतील तो परब्रह्माचा अंश आहे आणि परमात्मा जर समजत असतील तर त्याच्याशी एकरूप कसे होईल याचा शोध घे. वगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वेत तो निरसे पुढे निखळ आत्मा. समर्थ या ठिकाणी सांगतात की उगीच देहबुद्धीने पाहू लागली की मी देह आहे असे वाटते, पण शोध घेऊ लागल्यानंतर देह पंचभौतिक कळल्याने मीपणा राहत नाही. नंतर तत्वाचा निराश झाला की निखळ आत्मा तेवढा उरतो. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायेपणे विस्तारली. समर्थ म्हणतात की आत्मा हा आत्मपणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्वत्वाने विस्तार पावलेली असते. ऐसे अवघेची आहे आणि आपण ही कोणाईच आहे हे सगळं शोधून पाहे तोची ज्ञानी. हे समर्थ म्हणतात की हे सगळे असते त्यांना पाहणारा आपण कुणी एक दृष्टाही असतो. विवेकाने या सगळ्याचा जो कुणी शोध घेतो तोच ज्ञानी होतो. शोधू जाणे सकळांसी परी पाहू नेनो आपणासी, एक ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. श्री समर्थ म्हणतात की जो या सगळ्यांचा शोध घेतो पण आपले स्वरूप जाणत नाही अशा ज्ञानी मीपणाच्या वृत्तीने एक दिशी असतो. तिने वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही उरले. प्रकृती निरासे अवघेचे गेले विकारवंत. समर्थ म्हणतात की त्या वृत्तीरूपाला साक्षीत्वाने पाहिले की वृत्तीच शिल्लक राहत नाही. प्रकृतीचा निराश झाला की सर्व नाशिवंत नाहीसे होते. उरले ते निखळ निर्गुण, विवंचिता तेची आपण, ऐसी परमार्थाची खून आगाध आहे. श्री समर्थ म्हणतात की केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे उरते आणि त्याचे अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. हीच परमार्थाची अगाध अशी खूण आहे. फळ एक आपण एक, ऐसा नाही विवेक, फळाचे फळ कोणी एक सोयीची होईजे. श्री समर्थ म्हणतात की आपण कुणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळे अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळाचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच होतो. रंक होता राजा झाला, वरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. श्री समर्थ म्हणतात की
एखादा दीन भिकारी राजा झाला. नीटपणे शोध घेतल्यानंतर आपण खरे राजाच झालोत असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकता त्यात राहत नाही. वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे सिद्ध साधू ज्याकारणे नाना सायास करीती. श्री समर्थ म्हणतात की सिद्ध साधू वेद शास्त्रे पुराणे नाना साधने नाना निरूपणे ज्यासाठी नाना सायास करतात ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही. समर्थ म्हणतात की ते परब्रह्म आपण स्वतःच आहोत असे सारासार विचाराच्या योगे जाणून घ्यावे. रंक राज आज्ञाशी भ्याले त्याची पुढ्या राजा झाले. मग ते भयची उडाले रंकपणा सरिसे. समर्थ म्हणतात की भिकारी पूर्वी राजाज्ञेला भीत होता पण पुढे तोच राजा झाला. त्यावेळीच रंकपणाही नष्ट झाला आणि त्याचबरोबर पूर्वी राजज्ञेचे जे भय वाटत होते तेही नष्ट झाले. वेदे वेदाज्ञेने चालावे सत्शास्त्री शास्त्राभ्यासावे तीर्थी तीर्था सजावे कोण्या प्रकारे. समर्थ म्हणतात की ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप शास्त्ररूप आणि तीर्थरूप बनतो. वेदाने वेदाज्ञाचे पालन कसे करावे, सतशास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थात जावे. अमृते सेवावे अमृत अनंते पहावे अनंत भगवंते लक्षावा भगवंत कोणे प्रकारे. समर्थ म्हणतात की अमृताने अमृताचे कसे सेवन करावे, अनंताने अनंत कसा पाहावा किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावे. संत असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भगावे स्वरूपी स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. समर्थ म्हणतात की सदा सर्वत्र स्थित व्यापक आहे त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा, निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे आणि स्वरूपाने स्वरूपात कोणत्या प्रकारे रंगावे. अंजने ल्यावे अंजन धने साधावे धन निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. समर्थ म्हणतात की अंजनाने अंजन कसे ल्यावे, धनाने धन कसे प्राप्त करावे, निरंजनाने निरंजनास कसे अनुभवावे. साध्य करावे साधनासी देहे धरावे ध्यानासी उन्मनी आवरावे मनासी कोण्या प्रकारे. समर्थ म्हणतात की जे साध्य आहे त्याने साधन कसे करावे, जे देह आहे त्याने ध्यान कसे करावे आणि उन्मनाने मनाला कसे आवरावे. वरील सर्व गोष्टीचे प्रयोजनच उरत नाही हा त्याचा भावार्थ आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।